सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. To you, happy birthday to you, happy birthday dear Dada, happy birthday to you. To you, happy birthday to you, happy birthday dear Dada, happy birthday to you.
birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Raju Dada. Happy लगे तुम्ही चालतो म्हटलं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy birthday to you. 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 आमचे परम मित्र माननीय राजू भाऊ हजारे, एक युवा उद्योजक, समाजसेवक, नेते यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. पुढील जीवन राजू भाऊंचं सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, आनंदाचं व आरोग्यवर्धक जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडनं, श्रमिक ब्रिगेडकडनं त्यांना लक्ष शुभेच्छा देतो. धन्यवाद. राजू शेठ हजारे यांचे वैयक्तिक संबंध आमचे खूप चांगले आहेत. तसेच ते व्यावसायिक असल्याकारणाने त्यांचा मित्रमंडळी हा परिचय पण खूप चांगला आहे. राजू शेठ हजारेबद्दल सांगायचं झालंच तर ती व्यक्ती खरंच म्हणजे जेवढं प्रेमळ त्यांचा स्वभाव, बिझनेसमध्ये व्यवसाय पण त्यांचा चांगल्या प्रमाणात आहे. तसे राजू शेठचा दरवर्षी बड्डेला आम्ही नेहमी येत असतो. त्यानिमित्ताने ह्या वर्षी पण आम्ही आलो. राजू शेठ हजारे यांना माझ्याकडून व माझ्या मित्रमंडळीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर राजूभाऊ हजारे म्हणजे खूप दिलदार व्यक्तिमत्व, कर्जत तालुक्यामध्ये एक नामचीन व्यक्तिमत्व, उद्योजक, तलागालापासून प्रत्येकजण त्यांना ओळखत असतो. आणि मी शिवाजी कराळे, राज्य प्रतिष्ठान रायगड जिल्हा अध्यक्ष, तसेच माजी उपसरपंच मानगाव ग्रामपंचायत. आम्ही खूप लहानपणापासून खूप जवळचे म्हणजे जीवाभावाचे मित्र आणि खूप जवळचे. तर असे आमचे छोटे बंधू राजू हजारे यांना मी वाढदिवसाच्या खूप आणि खूपच शुभेच्छा देतो आणि थांबतो. माझे मोठे बंधू सन्माननीय राजूदादा हजारे हे मित्र नसून माझे भाऊ आहेत. आम्ही सख्खे रिलेटिव्ह आहेत. आम्ही यांना मी स्वतः अजय अशोक घारे, ग्रुप ग्रामपंचायत उमरोली उपसरपंच, माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने व आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन यांच्या वतीने वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा देतो. आणि यांना त्यांच्या पुढील आयुष्यात दीर्घ आयुष्य लाभो. सदैव आमचा त्यांच्या पाठीशी आशीर्वाद आणि प्रेम कायमस्वरूपी आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. आज राजू हजारे यांचा वाढदिवस आहे. आज महाराष्ट्र पोलीस संघटनेचा पद असताना आणि राजू हजारे हे आपल्या संघटनेमध्ये कित्येक वर्ष काम केलेलं आहे. सामाजिक क्षेत्र त्यांचं चांगलं आहे आणि आमच्या पोलीस संघटनेच्या माध्यमातून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पण त्यांचं जे काम करण्याचं ध्येय आहे, प्रत्येक संघटनामध्ये त्यांचा सहभाग आमच्या संघटनेला असतो. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे तर संपूर्ण पोलीस संघटनेचे आज महाराष्ट्र अध्यक्ष
ह्या माध्यमातून सर्व आमची पोलीस संघटनेची पूर्ण टीम त्यांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. राजूदादा हजारे यांना वाढदिवसाच्या माझ्याकडनं वैयक्तिक शुभेच्छा. आज राजूदादा हजारे यांचा वाढदिवस असताना असंख्य कार्यकर्ते त्यांना भेटायला येत आहेत. अजूनही गर्दी आहे आणि होतच राहणार आहे. राजूदादा हजारे हे आमच्याबरोबर ओबीसी सेलचे तालुक्यात असताना आम्ही काम करत आहोत. तसे आमचे नातेवाईक आहेत, जावई लागतात, मित्र आहेत. राजूदादा हजारे यांना आम्ही माझ्या पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे मी पहिला शुभेच्छा देतो आणि तसेच दीर्घायुष्याच्या शुभेच्छा. आणि काही राजकीय सामाजिक क्षेत्रात असं काम करत राहो हे त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा. वास्तविक राजू शेठ हजारे हे बालपणाचे आमचे मित्र. एकंदरीत असं बोललं तर आयुष्याच्या राजकारणात या जनसेवेत आम्ही एकत्र पाऊल टाकला. आम्हाला सावली भेटली सन्मानित खासदार तटकरे साहेबांची. त्यांच्या नेतृत्वात सावलीचा हात आमच्या खांद्यावर ठेवला तो सन्मानित सुरेश भाऊ लाड यांनी, सन्मानित सुधा भाऊ घारे यांनी. ज्यावेळेस आम्ही सर्व एकत्र होतो, हे दोन दिग्गज गुरु म्हणजे आमदार सुरेश भाऊ लाड आणि सुधा भाऊ घारे यांच्या तालमीत आम्ही दोघं तयार झालेली. असा आमचा हा मित्र. आज उद्योग क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात ते जरा वेगळे असले तरी उद्योग क्षेत्रात त्यांनी ती भरारी घेतलेली. राजकीय थोडंसं अजून तयारी चालू आहे त्यांची असं मला जाणवते. भविष्यात ते या पंचायत समितीचं नेतृत्व करेल असं मला अपेक्षा आहे. अशी इच्छा मांडू शकतो आम्ही एक साधारण नागरिक म्हणून. बाकी त्यांच्या नेतृत्व किती बघतील ते पुढचा विषय. पण आयुष्याच्या राजकारणात आम्ही एकत्र सुरुवात केलेल्या अशा मित्राला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे, आमच्या छत्रपती शासन ग्रुपतर्फे मनस्वी शुभेच्छा देतो. आपल्या आयुष्यात आपण खूप मोठी भरारी घ्यावी अशी सदिच्छा आणि शुभेच्छा.